बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट। किराणा मालाची यादी व्हॉट्सॲपवर स्वीकारली जाईल। व्हॉट्सॲप नंबर 7447407077। कळवण शहरात फ्री होम डिलिव्हरी, मनासारखं सारं काही एकाच ठिकाणी। हरिओम सुपर मार्केट, मेन रोड, कळवण। रवडजी शिवारात बिबट्याची दहशत, पाळीव कुत्रा जखमी। घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। कळवण तालुक्यातील रवडजी परिसरात गेल्या आठवडाभरापासून बिबट्याने धुमाकूळ घातलाय। रवडजी ते मोग भणगी रस्त्यावरील शेतकरी अशोक दगा भालेराव यांच्या राहत्या घराजवळ दिनांक 9 सप्टेंबर रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात घराजवळ फिरणारा बिबट्या मुक्तपणे वावरत होता। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। यावेळी घराच्या मागील परिसरात कुत्रा भुंकत होता। कुत्रा का भुंकतोय हे पाहण्यासाठी घरामागील सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण तपासले असता हा प्रकार उघडकीस आला। समाधान भालेराव घराबाहेर आले असता त्यांच्या निदर्शनास आले की बिबट्याने आपल्या पाडी व श्वानावर हल्ला चढवून 2 दातांनी चावा घेत जखमी केले। यावेळी घरच्यांनी आरडाओरड केली असता सदर बिबट्याने तेथून धूम ठोकली असल्याचे सांगितले। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। बिबट्याचा रवडजी परिसरात मुक्त संचार वाढल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे। दरम्यान गेल्या 5-6 दिवसांपूर्वी रवडजी देसराणे रोड परिसरात भक्ष्याच्या शोधात भटकंती करत असलेल्या बिबट्याने रवडजी देसराणे रस्त्यालगत राहणारे मारुती बागुल यांच्या 2 कोंबड्या व लक्ष्मण बागुल व भाऊसाहेब बागुल यांच्या घराजवळ प्रत्येकी 1 श्वान फस्त केले। याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारीवरून वन विभागाने 5-6 दिवसांपासून येथील परिसरात पिंजरा लावलाय। मात्र चतुर बिबट्याने जागा बदलत रवडजी फाटा व मोग भणगी शिवारात पलायन करत परिसरातील शेतकरी भास्कर नामदेव वाघ यांची 2 दिवसांपूर्वी 1 शेळी फस्त केली। याबाबत वन विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला। आठवडाभरापासून रवडजी धाकलदरी शिवार, चारणवाडी, मोग भणगी परिसरात रात्री व पहाटे बिबट्या लोकवस्तीमध्ये येऊ लागल्यामुळे परिसरातील शेतकरी, मजूर तसेच ग्रामस्थ सध्या बिबट्याच्या दहशतीखाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। कळवण तालुक्यात सध्या बिबट्यांची संख्या वाढली असून भविष्यात पशुधन व मनुष्यहानी अधिक होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी साहेबराव निकम, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।